आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा 2 दिवसांवरती असताना टँकर चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारलाय। हिट अँड रनच्या विरोधात टँकर चालक मध्यरात्रीपासून संपावरती गेलेत। मध्यरात्रीपासून टँकर चालकांचं स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू आहे। त्यामुळे मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होण्याची भीती आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। हिट अँड रन या कायद्या प्रकरणी काल मध्यरात्रीपासून टँकर चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारलेला आहे। या संपामुळे नाशिकच्या मनमाड येथील 3ही इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा हा ठप्प झालेला आहे। आपण बघू शकतो नाशिकच्या मनमाड येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या प्रकल्पाबाहेरील हे दृश्य आहे। या ठिकाणी संपूर्णपणे शुकशुकाट जो आहे तो पाहायला मिळतो आहे। नाशिकच्या पानेवाडी या प्रकल्पातून साधारण उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडासह खानदेशामध्ये साधारण 1200 ते 1500 वाहनांमधून जो आहे तो इंधन पुरवठा होत असतो। आणि या ठिकाणी आज जर बघायला पाहिलं तर इथं एकही वाहन जे आहे टँकर जे आहे ते भरून या ठिकाणाहून निघालेलं नाही आहे। एकंदरीत या कायद्याला सर्व वाहन चालकांकडून विरोध होत आहे। त्यामुळे आज जे आहे मध्यरात्रीपासून या ठिकाणी इंधन जे वाहतूक करणारे जे टँकर चालक आहेत यांनी संप पुकारला आहे। या संपामुळे उत्तर महाराष्ट्रातील, विदर्भातील जो आहे तो इंधन पुरवठा ठप्प होणार आहे। आणि या कायद्याला विरोध करत वाहन चालकांनी जो आहे हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी केलेली आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, पानेवाडी, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।